नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारकडून राबवल्या जाणारा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती सोप्या आणि स्पष्ट शब्दात समजून घेणार आहोत। सर्वात प्रथम महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे मिळून एकूण 4,000 रुपयाचा लाभ प्रत्येक हप्त्यात मिळू शकतो। 24 फेब्रुवारी 2026 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत। या योजनेच्या धर्तीवरील महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। आतापर्यंत या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 21व्या हप्त्यापर्यंत सुमारे 39,309 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आले आहे। महाराष्ट्रात प्रत्येक हप्त्याला पीएम किसान योजनेअंतर्गत सुमारे 1,814 कोटी रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। ही माहिती तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर शेती आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे। मात्र 1 फेब्रुवारी 2019 नंतर ज्यांनी शेती खरेदी केली आहे, विशेष म्हणजे अल्पभूधारक आणि गरजू शेतकरी, त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करावे यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याबाबत माहिती देण्यात आलेली असून या प्रस्तावावर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर 2019 नंतर जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये प्रति 4 महिन्यानंतर मिळू शकतात। हा अनेक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय ठरू शकतो। आता बघा, ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या वारसांच्या नावावर जमीन हस्तांतरित झाली आहे अशा प्रकरणामध्ये लाभ दिला जात आहे, परंतु नवीन शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत आहे। म्हणूनच शेतकरी मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांनाही सुद्धा अर्ज आणि नोंदणी करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। पुढील निर्णय सकारात्मक झाल्यास त्यांना देखील थेट लाभ मिळू शकतो। ही माहिती महत्त्वाची असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।